जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना घडत आहे. देशाचे सुप्रीम कोर्टाचे नवीन मुख्य सरन्यायाधीश आल्यानंतर भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या पोटात गोळाच आलेला आहे. त्यांनी जे आतापर्यंत आलेल्या महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ते भाजपाला आणि शिंदे गटाला हे नाराज करणारेच आहेत. नेमकं काय घडलंय ते सविस्तर बघूया आपण. परंतु जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय महत्त्वाच्या घडामोडी आपणास बघायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. देशात नवीन सरन्यायाधीश आले. गवई हे जेव्हापासून सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश बनले तेव्हापासून त्यांनी भाजपाला आणि शिंदे गटाला धक्का देण्याची तयारीच केली आहे. पहिलाच निर्णय आल्या नारायण राणे यांना त्यांनी धक्का दिला आणि नारायण राणे हे जेव्हा सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी एका उद्योजकाला जी जमीन दिली होती ती जमीन पुन्हा एकदा सरकारला देण्याचे आदेश न्यायाधीशांनी काढले. त्यामुळे नारायण राणे यांना हा मोठा धक्का मानला जातो. आल्याच भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्री आणि खासदाराला असा त्यांनी धक्का दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी लगेच ईडीवर ताशेरे ओढले आणि जेव्हापासून मोदी हे पंतप्रधान झाले आहेत तेव्हापासून ईडीचा हा दुरुपयोग भाजपाने विरोधकांना त्रास देण्यासाठी केला होता. त्याचीच चल उचलत त्यांनी ईडीवर ताशेरे ओढले आणि ईडीने आपल्या मर्यादेत राहावे असे आदेश त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे ईडीद्वारे जी भाजपा विरोधकांना त्रास देत होती, सत्ता पलटून स्वतःची सत्ता आणत होती, महाराष्ट्र असेल, बिहार असेल किंवा अनेक ठिकाणी भाजपाने ईडीची जी नोटीस देऊन अनेकांना आपल्या बाजूने घेतले होते व सत्ता स्थापन केली होती, ती आता पुढे करता येणार नाही अशी चिन्ह यावरून दिसून येतात. सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात जेव्हा गवई आले त्यानंतर भाजपाने आणि येथील महाराष्ट्र शासनाने त्यांचा जो तापा होता तो सुद्धा दिला नाही. नियमाप्रमाणे त्यांना जशी जी ट्रीटमेंट दिली पाहिजे ती दिली नव्हती. त्यानंतर गवई यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले होते आणि आता आपण काय करणार आहोत याचाच त्यांनी दाखला दिल्याचंच कळतं. त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची जी सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, उद्धव ठाकरे यांचं पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं, त्याची जी याचिका उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात दिली आणि निवडणूक आयोगाला याचा अधिकार नाही असं सांगितलं. त्या याचिकेवर गेल्या 7 मेला जी काही सुनवाई झाली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आता उन्हाळी सुट्ट्या आहेत आणि चिन्ह आणि पक्षाचा वाद हा आपण नंतर बघूया. परंतु त्यानंतर जे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून गवई आले आहेत ते बाबासाहेबांचं जे संविधान आणि जी लोकशाही याप्रमाणे वागणारे दिसत आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टावर कोणाचाही दबाव असणार नाही. त्यामुळे जे पक्ष आणि चिन्ह आहे ते उद्धव ठाकरेंना भविष्यात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का बसू शकतो. तसेच आता गवई आल्यामुळे भाजपा आणि शिंदे गटाच्या पोटात गोळा आलेला दिसतो. त्यांनी जे या 10 वर्षात कारनामे केले आहेत ते उघडसुद्धा सुप्रीम कोर्ट करू शकतं. तसेच राज्यात जो गोंधळ चालू आहे, पक्ष चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पक्ष मुख्यतः शरद पवार यांचा आहे, परंतु त्यांचा पक्ष हा गट ठरवून तो अजित पवार यांना चिन्ह आणि पक्ष भाजपाद्वारे सुप्रीम कोर्टाने अगोदर दिला होता, त्याची सुद्धा सुनवाई बाकी आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना ही असेल किंवा राष्ट्रवादी ही शरद पवारांना आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना मिळणार यात काही शंका नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिवसेना आणि पक्षचिन्ह हे कोणाला मिळावं, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, आणि राष्ट्रवादी कोणाला मिळावी, अजित पवार की शरद पवार? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.